नमो बुद्धाय, जय भीम। तमाम जनतेला मी आपल्या या ऊर्जाभूमी चैत्यभूमीवरून जाहीर आवाहन करत आहे की वालधुणे येथील जे काय आपलं बुद्ध विहार आहे, बुद्धभूमी फाउंडेशन, हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी विकासाच्या नावाखाली 30 एकर असलेली जे काही जमीन आहे आमची, जी बौद्धांची जमीन आहे, 100-150 वर्षापासून बौद्ध लोकांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी, तर त्या तिथे असलेल्या बुद्धभूमी फाउंडेशनचा त्या ठिकाणी सत्यानाश केलेला आहे। विकासाच्या कामाच्या माध्यमातून बुद्ध मूर्त्या त्या ठिकाणी तोडून टाकण्यात आलेल्या आहेत, स्तंभ तुटलेला आहे, स्तूप तुटलेला आहे आणि म्हणून ते स्थानिक जे बंदीचे आहेत 10 दिवसापासून या उन्हामध्ये ते आंदोलन करत आहेत। छोटे छोटे बंदी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि म्हणून बुद्धभूमीला न्याय देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये बौद्ध समाजाला संघर्ष केल्याशिवाय काहीच भेटत नाही, आंदोलन केल्याशिवाय काहीच भेटत नाही, कारण ती सिस्टमच बौद्धांच्या विरोधामध्ये आहे। आणि म्हणून त्या बुद्धभूमीला न्याय हक्क मिळण्यासाठी तिथे स्थानिक बनतेजी गौतम रत्नजी हे फार संघर्ष करत आहेत, फार आक्रमकपणे त्या ठिकाणी ते संघर्ष करत आहेत। जीवाची तमा न बाळगता एवढ्या मोठ्या सत्तेशी ते लढा देत आहेत, ही काही साधी गोष्ट नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी जी काही बौद्ध जनता आहे भंतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। आणि म्हणून येत्या 29 तारखेला 29 जून 2026ला त्या ठिकाणी कल्याणमध्ये बाबासाहेबांच्या स्टेशनच्या बाजूला जो काही पुतळा आहे, त्या पुतळ्यापासून तर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीजवळ लाखो बौद्ध जनतेचा हा मोर्चा निघणार आहे। मी भंते शांतिरत्न मुंबई प्रदेश भिक्खू संघाचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व भिक्खू संघाला अपील करतो, बौद्ध जनतेला अपील करतो की बुद्धभूमी फाउंडेशन वाचवण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। आणि त्याच मोर्चामध्ये भिक्खू संघ जाहीर करणार आहे की ठाण्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तर खासदाराच्या राहत्या घरापर्यंत भिक्खू संघाच्या माध्यमातून तिथे महामोर्चा काढणार आहे। त्याची तारीख मी 29 तारखेच्या महामोर्चामध्ये देणार आहे। तेव्हा मी सर्व जनतेला आवाहन करतो की बुद्धभूमी फाउंडेशन वाचवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने घराघरातून तुम्ही बाहेर या, नगरातून बाहेर या, सर्वांना आपल्या 29 तारखेच्या मोर्चाचं सर्वांना माहिती द्या आणि मोठ्या संख्येने बुद्ध वाचवण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी व्हा, एवढंच आपल्याला जाहीर निवेदन करतो। देशामध्ये बौद्धांचा आवाज, जनतेचा आवाज, गरिबांचा आवाज, कामगारांचा आवाज, इथला गोदी मीडिया कधीच उचलत नाही किंवा सांगत नाही। परंतु हे जे काही मी आवाहन करत आहे की भारतामध्ये आवाज इंडिया हे अतिशय आपल्या समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी, बौद्ध जनतेचे नेहमी प्रश्न या आवाज इंडियाच्या माध्यमातून आपण बघत असतो। आणि म्हणून आवाज इंडिया या प्रसिद्ध भारतातील चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना अपील करतो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहा। नमो बुद्धाय, जय भीम।